राज्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं। त्यानंतर हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला। 13 जुलैपर्यंत राज्यामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। आपण आजच्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईमध्ये रात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबईत 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं। उद्या मुंबईमध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे। तर घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे घाट विभागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर पुण्यात उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। विदर्भाला पावसानं झोडपून काढलाय। विदर्भामध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भातील नागपूरमध्ये उद्या 35 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। त्याचप्रमाणे मराठवाड्यात जर पाहिलं तर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। यापूर्वी IMDनं मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केला। तर आज मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर उद्या संभाजीनगरमध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळतोय तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। ज्या भागात चांगला पाऊस झालाय त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय।